निर्णय झाला आहे मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा। मी हा निर्णय स्वीकारला आहे। प्रधानजी, लक्ष्मी देवी, आपला अपमान व्हावा असा माझा हेतू नव्हता। आपण या जेजुरीत सन्मानाने राहावे अशी माझी इच्छा आहे। मी जे काही बोलले असेल त्याबद्दल। देवी, आपण सिंहासनावर विराजमान आहात, त्यावर बसून कोणीही क्षमा मागत नाही। तो त्या सिंहासनाचा मान आहे। आख्यान सुरू करूया। नारायण नारायण। तर अशा प्रकारे लवकरच समुद्र मंथनाला आरंभ होणार होता। मला समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो आहे। मला शंखध्वनी ऐकू येतोय। त्या काळाचा पट माझ्या डोळ्यात उभा आहे। श्री विष्णूंनी कुर्मावतार धारण केला। आणि त्या महाकाय समुद्रात तो अतिविशाल असा पर्वत कासवरूपी श्री विष्णूंनी आपल्या पाठीवर घेतला। जगत पालनाचे कार्य सोपे आहे का? जगाच्या कल्याणासाठी समुद्र मंथनाच्या या वेदना काय होत्या हे त्या विष्णूंनाच ठाऊक। समुद्र मंथन कसे सुरू झाले? देवी, इतके भव्य कार्य, देव आणि दैत्य एकत्र, सृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न, प्रत्यक्ष त्रिमूर्तींच्या कल्पनेतून प्रत्यक्षात आलेली ही कल्पना असली तरीही हे कार्य निर्विघ्नपणे पार पडणे आवश्यक होते। आणि त्यासाठी सर्व देवांनी विघ्नहर्ता श्री गणेश यांचे पूजन केले। देवेंद्रांना श्री पार्वती देवींनी जे सांगितले त्यावर देवेंद्रांनी प्रतिप्रश्न केला नाही आणि समुद्र मंथन सुरू झाले। पण ह्या सगळ्यामध्ये सर्वजण एक गोष्ट मात्र विसरले होते, ती म्हणजे समुद्राच्या खोल तळाशी अदृश्य रूपात श्री महालक्ष्मी निवास करत होत्या। देवी, लक्ष्मी देवी तुमच्या संग नाहीत म्हणल्यावर तुमच्या दोघांचं कसं झालं असेल ह्याचा विचार बी करवत नाही मला। मला तर आत्ताच असे वाटते आहे की आख्यानात तो क्षण कधी येईल जेव्हा महालक्ष्मी देवी आणि विष्णूंची भेट होईल। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते श्री महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी सर्व पाप हरे देवी श्री महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे सर्ववरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी श्री महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धि बुद्धि प्रदे देवी भुक्ति मुक्ति प्रदायिनी मंत्र मूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते।
नारायण नारायण. मी एवढे ऐकले आहे श्री महालक्ष्मी देवींविषयी. त्यांचे रूप कसे आहे? श्री महालक्ष्मी यांचं वर्णन करण्यासाठी शब्द देखील अपुरे पडतील. त्या श्री विष्णूंच्या अर्धांगिनी तर आहेतच, पण ह्या सृष्टीतील मांगल्याचे मूर्तिमंत स्वरूप आहे. मुनिवर, तुम्ही सांगा. शांत सरोवरात कमल पुष्पावर त्या विराजमान असतात. सुगंधी जल आणि कमल त्यांना अत्यंत प्रिय असे आहे. त्यांचे वाहन हत्ती आहे आणि त्यांच्या समीप ते उपस्थित असतात. श्री महालक्ष्मी जिथे असतात तिथे अशुद्ध लहरी राहत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचे मंद स्मित पाहून श्री विष्णू देखील प्रसन्न होतात. त्यांच्या हातात श्री विष्णूंना प्रिय असलेला शंख आणि भक्तांना धन द्यावे म्हणून अक्षय कलश आहे. का कोण जाणे, पण त्यांचे आणि माझे काहीतरी नाते आहे असे मला वाटते. ओम श्री नमः. ओम श्री नमः. नारायण नारायण. श्री विष्णू कुर्मावतारात आहेत आणि श्री लक्ष्मी या गुप्त स्वरूपात समुद्राच्या तळाशी आहेत. समुद्र मंथनासाठी देव आणि दैत्य हे मेरू पर्वत घुसळत आहेत आणि तरी देखील समुद्रातून काहीही बाहेर येत नव्हते. परंतु तरीही पुन्हा पुन्हा अमृत प्राप्त व्हावे म्हणून देव आणि दैत्य हे कष्ट करत होते. सदानंद 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 सदानंद. आहा, सुंदर. किती गोडवा आहे या नामस्मरणात. हे नामस्मरण असेच सुरू ठेवावे असे वाटते. मुनिवर, तुमचे आणि मल्हारी चरित्राचे एक विशेष नाते आहे. त्यामुळे तुम्ही त्याचे स्मरण करताना तुम्हाला त्यात गोडवाच वाटतो. का वाटू नये देवा. आपण सांब सदाशिव या जेजुरी गडावर सर्वांसाठी आसनस्थ आहात. सगळ्यांच्या मातृस्वरूप श्री म्हाळसा देवी आपल्या सोबत सिंहासनारूढ आहेत. आपण सगळ्यांचे मायबाप आहात. सर्व कुलांचे आपण रक्षण आणि प्रतिपालन करता. आपल्याला माझा नमस्कार असेल. अचानक वासुकीचा मेरू पर्वतावरचा पीळ सैल झाला. त्याचे मुख म्लान झाले. देव दैत्यांना हे कळले की वासुकीला कष्ट पडताय. देव आणि दैत्यांनी वासुकीवरचे आपले हात काढून घेतले.